करायचं काय? या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? या मिंदा सरकारचं करायचं काय? निष्क्रिय सरकारचा काल मी स्वतः बदलापूरमध्ये होते. काल त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला आमच्या ज्योती ठाकरे गेल्या होत्या. माझ्याशी त्यांचं फोनवरनं बोलणं झालं. अनेक लोकांनी, पालकांनी आणि पालकांबरोबर इतर पालक, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्या सहभागामध्ये एकच मागणी होती की अशा नराधमांना फास्ट ट्रॅक करून लवकर फाशी द्या. कारण ज्या लहान मुलांना पाणी पिण्याचा वेळ होतो किंवा सूला जाण्याची जी लहान मुलांची वेळ आहे, त्या वेळेत या नराधमांनी आपलं कार्य साधलेलं आहे. निश्चितच त्या सगळ्याला लॉकअप बंद केलं वगैरे हे सगळं आहे. परंतु आपलं जे सरकार आहे हे इतकं मशगूल आहे. जे अजय चौधरींनी सांगितलं की आजही निवडणूक घ्याव्या का ना घ्याव्या का याच्यावरती विचार चाललाय. कुठल्या पक्षातला कोणाला घ्यायचं, कसं घ्यायचं, किती पैसे द्यायचं याचा विचार चाललाय. 150 रुपयात 1500 रुपयामध्ये महिलांना लाडकी बहीण, अरे पण मग ती लाडकी बहिणीची जी मुलगी आहे तिच्यावर एवढा मोठा अत्याचार होतोय. आज अकोल्यामध्ये 8 मुलींवर, 8वी आणि 9वीच्या 8 मुलींवर शिक्षकांनी अतिप्रसंग केलेला आहे. म्हणजे देऊळ सुरक्षित नाही, शाळा सुरक्षित नाही, त्याच्यानंतर जिथे काम करतो तिथे सुरक्षित नाही, ट्रेनमध्ये जातो सुरक्षित नाही, प्रवासामध्ये सुरक्षित नाही. मग गृहमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहेत? आणखीन एक मुद्दा या दरम्यान पाहायला मिळतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या नावाचे पोस्टर असतील किंवा ज्या पद्धतीचा क्राऊड त्या ठिकाणी काल पाहायला मिळालेला होता, त्यांना कोणीतरी फूस लावून ते पाठवले होते, जमवून हा क्राऊड आणला होता. नाही, मुख्यमंत्री असले तरी ते माणूस आहेत. कोणी फूस लावली होती विचारा. माणूस आहेत. गुवाहाटी व्हाया सुरत इकडे तिकडे जाताना कोणी फूस लावली होती ते उत्तर द्या. तुम्हाला कोणी फूस लावली होती? तुम्ही म्हणताय आता फूस लावली, तर तुम्हाला कोणी फूस लावली? आणि तुम्ही व्हाया मार्गे जाऊन ही जी सत्ता स्थापन केली, हरकत नाही, तुम्हाला ती लकलाप. परंतु खोटे आरोप करू नका. तुम्ही लाडल्या बहिणीमध्ये एवढे मशगूल आहात की तुम्हाला बाकी काही दिसतच नाहीये. इतका अत्याचार होत आहेत तर तुम्हाला ते दिसत नाहीयेत. आणि कारण नसताना लाडल्या पाहिजे कुठूनही निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पण लाडल्या बहिणीच्या रेटा हा वाजलाच पाहिजे. हा जो काही त्यांचा एक प्रयत्न आहे तो मला वाटतं केविलवाणा प्रयत्न. चित्रा वाघ यांनी कोलकाताच्या प्रकरणामध्ये सीएसएमटीच्या ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च काढलेला होता, परंतु या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस कारवाई करतील एक साधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. भाजपच्या महिला ब्रिगेड ज्या कायम ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, या प्रकरणात मात्र थेट रस्त्यावर शिवसेना उतरली, पण ते उतरलेले दिसत नाही. भाजप सोयीनुसार आपलं राजकारण करतं. शाळा आहे ना, आणि ती मुळात भाजपची शाळा आहे. त्याच्यामध्ये वामन म्हात्रे हे ट्रस्टी आहेत, म्हणून त्यांची हिंमत झाली. एका पत्रकार मुलीला, जाधव नावाची मुलगी आहे, तिला विचारतात तुझ्यावर रेप झाला का? म्हणजे शाब्दिक रेप केला ना, त्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करून जर कोणीच काही नाही केलं तर आम्ही जण याचिका दाखल करणार म्हणजे करणार. तर महिला पत्रकार सुद्धा आमच्या भगिनी आहेत, आमच्या मुली आहेत, त्यांना अशा वाऱ्यावर आम्ही सोडणार नाहीत. कारण त्या पत्रकार ज्या संस्थेत काम करतात त्यांचे वरचे विकले गेले असतील, पण आम्ही आमच्या मुलींची आबरू राखण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूत आहे.